महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आणि यावेळी कारण ठरलंय विधान परिषद निवडणूक। नमस्कार, मी मनीषा, तुम्ही पाहत आहात एम न्यूज। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मोठा निर्णय घेण्यात आला। माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलाय। मात्र यामध्ये सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी नाकारली आहे। राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती, जर उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरले तर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष त्यांना पाठिंबा देतील। इतकंच नव्हे तर भाजपकडूनही संकेत देण्यात आले होते की ठाकरे उमेदवार असतील तर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। पण आता चित्र पूर्णपणे बदललं आहे। उद्धव ठाकरे यांनी स्वतः मागे हटत अंबादास दानवे यांच्यावर विश्वास दाखवलाय। दानवे हे संघटनात्मक कामात सक्रिय, आक्रमक आणि अनुभवी नेते म्हणून ओळखले जातात। मात्र या निर्णयामुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे, कारण काँग्रेसनं लगेचच आपली भूमिका स्पष्ट केली आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीरपणे सांगितलं आहे की काँग्रेस स्वतःचा उमेदवार देणार आहे। यामुळे महाविकास आघाडीतील एकमताचा फुगा फुटल्याचं स्पष्ट दिसतंय। राजकीय विश्लेषकांच्या मते हा निर्णय केवळ उमेदवारीपुरता मर्यादित नाही, तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शनाचाही भाग आहे। प्रत्येक पक्ष आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे। आता प्रश्न असा आहे, महाविकास आघाडी खरंच एकत्र आहे का, की ही फक्त निवडणुकीपुरती आघाडी आहे? आणि सर्वात महत्त्वाचं, या मतभेदांचा फायदा नेमका कोणाला होणार? विधान परिषद निवडणूक आता केवळ निवडणूक राहिलेली नाही मंडळी, तर ती बनली आहे महाविकास आघाडीच्या एकतेची खरी परीक्षा। मंडळी, राजकारणात मित्र आणि शत्रू कायमचेच नसतात, पण सध्या महाराष्ट्रात कोण कोणाच्या बाजूने उभं राहणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा।